काय म्हणतात? शिराचा बुंद. म्हणजे आपण शिरा करतो ना, काल्यामण टाकतो ना, त्याचा एक बुंद फक्त मिळाला तर आपलं भाग्य आहे म्हणतात. शेवटचं काय म्हणतात? लागता पावे ब्रह्मानंद. ब्रह्मानंद म्हणजे आता तर मोठी पदवी आहे. मूळधार चक्रापासून ब्रह्मानंदापर्यंत यासाठी, शस्त्रकुंड पर्यंत यासाठी आपल्याला खूप वेळ आहे. तिथपर्यंत आपण काही पोहोचू शकत नाही. मीच पोहोचलो नाही तर तुम्हाला काय देणार आहोत. त्यासाठी निरोबाराय आपल्या अभंगातून असा काला भगवंतासोबत राहून केलेला आहे. आणि तसा काला आता करण्या या अभंगाचा भावार्थ थोडक्यात करण्याचा प्रयत्न केला. आता चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. आज काल्याचा प्रसंग आहे, कीर्तन काल्याचं आहे. म्हणजे आज काय आहे मग? गोपाळ काला आहे. भगवान श्रीकृष्णाचा 11 वर्षे 53 दिवस जे कार्यक्रम गोकुळात केले, फक्त तेच सांगायचे आहे. आणि थोडक्यात सांगायचे आहे, कारण पूर्ण सांगतो म्हटलं तर 2 जीवा होण्याचा प्रसंग आहे आणि आपण तेवढं पुरू शकत नाही. आणि थोडक्यात सांगून आपण थोड्या वेळात आपण काल्याचा जवळ जाऊ. थोडक्यात चरित्र घेतो धनराज भाऊ. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. आता गोकुळातलं चरित्र आहे. असा आतंक वाजलेला आहे. यदा यदा धर्मस्य ग्लानी भगवती भारत अभ्युस्थान धर्मस्य तदात्मान सुरक्षमे परित्राणाय साधूनां विनाशाच दुष्कृतं धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ज्या वेळेस अधर्म वाढतो आणि धर्माची हानी होते, त्या वेळेस भगवंत अवतार घेतात. आणि द्वापार युगामध्ये आता याचं पदार्पण होण्याचं कारण भगवान विष्णू लक्ष्मीला म्हणतात, तू आता काय कर, कौंडण्यपूरला जा. मी काय करतो, देवकीच्या पोटी वासुदेव आणि देवकी त्यांची तपश्चर्या भरपूर झालेली आहे पहिल्या जन्मात. आता त्यांच्या पोटात निमित्त जातो. आणि पण पालन पोषण त्यांची पुन्हा ऋषी होते नंदबाबा आणि यशोदा माता, त्यांच्याकडे पालन पोषणासाठी जातो. आता नियोजन झालं, शेष नागाला बोलावलं. शेषला म्हणजे शेष म्हणजे लक्ष्मणाला बोलावलं. लक्ष्मणा, आता तुला या लागते. दादा मी नाही येणार तुझ्यासोबत. मागच्या वेळेस लग्न झाल्याबरोबर मी फजिती भोगली, आता नाही भोगणार. उर्मिला घरी होती आणि सर्वात जास्त वनवास झाला लक्ष्मणाला. लग्न झाल्याबरोबर सोडून द्या लागलं. अरे दादा, आता लक्ष्मणा, आता तू मोठा होशील, ह्या युगामध्ये तू मोठा हो आणि मी लहान होतो. बरं ठीक आहे, नियोजन झालं. लक्ष द्या इकडे. लक्ष्मणानं बळीरामाचा अवतार घेण्यासाठी नियोजन झालं रोहिणीच्या पोटी. आल्याबरोबर काय तिकडे बाहेर पाहता लोक, इकडे काही आहे का? इकडे दही भाताचा काला आहे. इकडे तिकडे पाहू नका. इकडे बा, इकडे ऐशी लागे लगन निगा हो गई तुम्हाला लागली का लगन? लागली. देव कोणाकोणाला आवडते हात वर करा. वा वा वा. बायाले महिला मंडळाला नाही आवडत, देव नाही आवडत. आता देव कोणाकोणाला घरी येऊ असं वाटते त्यांना हात वर करा. ज्याले ज्याले घरी देव येऊशा वाटते. तुमच्या घरी नाही यावं असं वाटते का? महिला मंडळावर तुमच्या घरी बाजीराव बाबा येवा असं वाटते का नाही? काकू नाही येवा वाटत? येवा वाटते तर हात वर करा. हा बरोबर आहे. आता देवाच्या घरी कोणाकोणाला जाऊशे वाटते ते ना हात वर करा. जाऊशे वाटते
थांबा थांबा, कोण कोण तंगली पाहू दे. तंगली गावा का पहिलेच लग्न झाल्याबरोबर म्हणे मी 4 दिवस वाचले तर बरं होते म्हणे. आता नको, आता नेलं तर बरं होते म्हणते. नाही आता काही खरं नाही, आता नेलं तर बरं. तसं त्या देवाच्या घरी नाही जाऊ. देवा जाऊ देवाच्या गावाला. नियोजन झालं. आता काय करायचं? वासुदेवाच्या पोटी जायसाठी देवकीचं ना वासुदेवचं लग्न झालं पाहिजे, नाही का? मग इकडे उग्रसेन राजाची बहीण होती कोण? देवकी. आता देवकीचं लग्न जोडलं वासुदेवासोबत. वासुदेव नाव उग्रसेन राजा आपला कंस. उग्रसेन राजाचा मुलगा कोण? कंस. आता कंस न वासुदेव मित्र होते, कारण ह्या कंस बदमाश होता म्हणून त्याने नेऊन ठेवलं तिथं. वासुदेवाकडे पालन पोषण होतं आणि हे मित्र होते. अरे म्हणे माझ्या लहानपणचा मित्रच हो वासुदेव. मग वासुदेवाला द्यायला काही हरकत नाही, माझी बहीण. हे 7वी 8वी हो, लक्षात ठेवा. आता तेवढं रामायण सांगत बसत नाही आणि तेवढी काही माहिती मला नाही आहे. आता इथं कीर्तनकार बसलेले आहे आमचे किनाके महाराज, आणि सर्व तुम्ही विद्वान आहे. इथं काही बसून आहे तुम्हाला काहीच समजत नाही असं कसं काहीच नाही. सर्व अभ्यास तुम्हालाच आहे. तरी पण मी इथं बोलत आहो म्हणजे खूप 150 आणा झालो असं काही समजून घेऊ नका. मी तुमच्या मागच याचा प्रयत्न करतो. मला अभ्यास तेवढा नाही आहे, तरी पण भगवंत बाजीराव महाराज जे सुचवत आहे ते बोलण्याचा प्रयत्न करतो. उग्रसेन राजाचा मुलगा कोण? लक्षात ठेवत जावा, कंस. कंसाची बहीण कोण? देवकी. मग देवकी न कंसचा सख्खे भाऊ बहीण हो का? थांबा हो माऊली, हो का? बहीण भाऊ नो, चुलत बहीण भाऊ. पण सख्या बहीण भावापेक्षा प्रेम होतं द्यायचं. देवक राजाची मुलगी देवकी आणि उग्रसेनचा कंस. हे बहीण भाऊ पण सख्या बहीण भावासारखं प्रेम होतं त्यांचं. आणि लग्न जुळलं. आणि लग्न विठ्ठल भाऊ आमचे गावतुरी मंगलाष्टक साठी त्यावेळेस होते. एक मंगलाष्टक म्हणून पहा बरं. लग्न लागलं देवकी आणि वासुदेवाचं. एक म्हणा कोणचंही. आता उद्या परवा एक लग्न आहे आमचं लांडे महाराजांच्या मुलांचं. त्या निमित्ताने मंगलाष्टक ऐकून घ्या एक. बाबा मी चालली सासरला, सुखी ठेवा आईला, तिने मजला पाना पाजला, म्हणून मी विसरणार नाही तिला. आता मी खेळू कुणाच्या अंगणी, डोळे आले भरणी, खेळण्याचा तो काळ माझा संपला. काळीज माझे फाटले, बहीण म्हणून विसरू नकोजी मजला. दुःख वाटेल तुम्हाला एकटा
देवकी आणि वासुदेवाचं लग्न झालं. आणि लग्न झाल्याबरोबर आता निघाली, वरात निघाली. आणि ड्रायव्हर कोण होता? आताच्या भाषेत बोला लागल, पहिलंचा नाही. घोडे चालवणारा सारथी नाही म्हणायचं, आता ड्रायव्हर. आता त्या गाडीचा ड्रायव्हर कोण होता? खुशी खुशी ना कंस होता. आणि मस्त जोरात गाडी चालवता, हसत खेळत मस्त. पण त्याच वेळे आकाशवाणी झाली, हे खूप हसत आहे तू. त्याच वेळे आकाशवाणीतून आवाज आला, ए कंसा, तुझ्या बहिणीची बरात काढत आहे खुशी खुशीनी, परंतु तिच्या पोटी 8वा मुलगा होणार आहे आणि तो 8वा मुलगा तुझा वध करणार आहे. त्याच वेळे बस बहिणीकडे धावत गेला आणि तलवार काढली जशी माराची. त्याच वेळी वासुदेवाने पकडली. आतापर्यंत तुझी बहीण होती, परंतु आज आता माझी पत्नी झाली. बस स्त्री हत्या पाप आहे. मग असं कर कंसा, तुला राग आहे ना, मग आम्हा दोघाला बंदीखान्यात ठेव. जशी संतती होईल तशी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल, परंतु मारू नको. त्याच वेळी त्यांना बंदीखान्यात ठेवण्यात आलं. सख्या बहिणीला, प्रेमाची बहीण, परंतु आपल्या मरणाच्या भीतीमुळे बंदीखान्यात ठेवलं त्यांना. पहिला मुलगा झाला. पहिला मुलगा नेऊन दिल्याबरोबर कंस लाड करायला लागला. परंतु आमच्यासारखे नारद मुनी होते, नारायण नारायण, खूप खुशीत आहे कंस. म्हणे पहिला मुलगा, म्हणे पहिला मुलगा काय आपल्याला मारणार नाही, 8वा आहे, पण फार सुंदर मुलगा आहे म्हणून लाड करायला लागला. परंतु नारायण नारायण, बापू 1 2 3 4 5 असे मोजले. इकडून 1 केला, पुन्हा इकडून 1 2 3 4 5, 8वा पहिला होऊ शकते, पहिलाही 8वा होऊ शकते, असं गणित कंसाने सांगितल्याबरोबर क्रोध वाढला आणि त्याला पकडलं, गर गर फिरवलं, आपटलं, ठार केलं. 1 मारला, 2 मारले, 3 मारले, 4 मारले, 5 मारले, 6 मारले. 6 बाळ मारल्यानंतर 7वा गर्भ रोहिणीच्या पोटी, 7वा गर्भ नासला. बलराम रोहिणीच्या पोटी. आणि 8वा अष्टमीच्या दिवशी रात्री 12 वाजता भगवान श्रीकृष्ण मी अवतार घेतला. साक्षात 8 वर्षाची आकृती तयार झाल्याबरोबर सूचना सांगितली, आई घाबरू नको. अरे घाबरत नाही का तू, एवढा मोठा काय म्हणत जनता आहे. कसं बेटा, तुझ्या मामाला कळल? हो, माझ्या कंसाची मामाले कळल आणि माझा वध कराल. बरोबर आहे. मग तुम्ही काय करा बाबा, मला इथून कुठे ना नंदाच्या घराला, मदने गोकुळाला, नंदाच्या घराला मनजनी गोकुळाला जन्म झाला. आणि बाळ टोपलीत ठेवलं आणि वासुदेव निघाले. झो पाऊस पडत आहे, नदी भरलेली आहे, यमुना नदी. आता रस्ता मिळणार नाही, बिलकुल कमरभर पाणी, नाका तोंडात पाणी जायला लागलं. आणि त्यावेळेस महाराज म्हणतात, जिकडे तिकडे पाणीच पाणी, पाय कुठे ठेवू, पाण्यातून कृष्ण नदी भरलेली आहे, यमुना नदी भरलेली आहे. आणि
त्या नदीतून जायच्या वेळेस नाका तोंडात पाणी जायला लागलं, ह्या बुडा चालला जाईल, मग आपला पिक्चर खतम होईल. मग काय करावं लागल, डावा अंगठा काढला आणि दर्शन दिलं यमुना मातेला. आणि जसं दर्शन झालं तशी रस्ता झाली. आणि तिकडे गोकुळामध्ये गोकुळी कृष्ण जन्मला आणि दृष्टा चडकाप सुटला. दुष्टाला चडकाप सुटला कंसाला. दुष्ट लोकाले चडकाप सुटते, तुम्ही पाहता नाही. तुमच्या गावामध्ये चांगला माणूस जर बनायचा असेल, गुरु केला म्हणलं का त्याला निंदा होते जास्त. आबा बाबा तू बाजीराव बाबाला गुरु केला वाटते, आता तुले मांस मटण खायला जमणार नाही, आबा दारू जमणार नाही, त्याची निंदा करते. कारण काहून त्याला चांगलं खटवत नाही, असे निंदा त्याला व्हायला लागली त्यावेळेस. आणि त्यावेळेस महाराज म्हणतात, तिथं भगवान श्रीकृष्णाला नंद बाबाच्या घरी यशोदा मातेकडे ठेवली आणि यशोदा मातेपासून माया घेऊन पुन्हा परतला. आणि इकडे येताच माया आक्रोश करायला लागली. आणि त्याच वेळी कंसाला कळालं आणि कंस आल्याबरोबर त्या मायेला उचलून मारत आहे. आणि त्याच वेळी बीज होऊन म्हणतात, काय म्हणते, अरे तू का मला मारते, माझ्या अगोदर तुला मारणारा गोकुळामध्ये वाढत आहे. आणि तेच कळतात इकडे मीटिंग भरवली आणि काय द्यायचं, इडा कोणाला द्यायचा, राक्षसीन पुतना होती. पुतना राक्षसींनी पहिला विडा घेतला. असे राक्षस पुतना राक्षसीन असे राक्षस बरेच मारले. का बा, असे राक्षसाचा नाश केला. कारण लवकर आपण काल्याकडे यायचं आहे, जास्त तुम्ही काही कोशिश करू नका, आपल्याला धावत धावत जायचं आहे. असे राक्षस काही मारले. आणि त्या राक्षसाला मारून कोण्या दिवशी 6व्या दिवसापासून त्या राक्षसाचा नाश केला. आणि तसं केल्याबरोबर मग लागला खेळा. तळवे तळहात तळहात टेकीत डावे गुडघ्याने भाऊ काला घेऊन टाकू. आता खेळणं झालं खेळणं, आमचंही खेळणं झालं. टाइम झाला, करू का, चला बैठ घेतो आता. हो हा सिदुऱ्या आणतो आत्ता लवकर. हा आता सिदुऱ्या कारण आपल्यासमोर आहे. आता खेळणं झालं, हा आता सिदुरी आणायचंच आहे. हा आता खोड्या करायला लागला. लहानपणी काय चोऱ्या करायला लागला. चोऱ्या करता करता गवळणी जायच्या यशोदा माता म्हणजे आपल्या घाईमुळे तसं होत आहे लवकर. आणि मग आता बेंद्या बोबड्या वाकड्या तिकड्या त्याचे मित्र सुदामा सर्व मित्र बनवले. आणि चोरी करायसाठी दही दूध लोणी चोरण्यासाठी गावात चोऱ्या करणं सुरू झाल्या. चोऱ्या आता जास्त झाल्यानंतर यशोदा माते बहुत झालं, आता आम्ही राव का तुझं बाळ राहील, नाही तर आम्हाला गाव सोडून जावं लागेल. त्या बाळाला सांभाळ बाबा, तू मोठ्याचं झालं तर काय झालं, तू सांभाळून घे. त्यावेळेस जास्त त्यांच्या कंप्लेंट झाल्या. आणि भगवान श्रीकृष्णाने मग शाळेत टाकलं यशोदा मातेनं. आई ऐकत नाही तू, मग काय कर बाळा, तू शाळेत जा. आता शाळेत जासाठी कुठं जावं लागल, जनावर चारासाठी ती शाळा होती. आणि जनावर चारासाठी बेंद्या वाकड्या बोबड्या नावनं. हा मग त्यावेळेस तिथं काय खेळायचे, सांग बेंद्या हरीचा चेंडू पाण्यात गेला, सांग पेंड्या हरीचा चेंडू पाण्यात गेला का. खेळणं झालं त्यांचं. थुतू खेळले, कबड्डी खेळले. आणि त्यावेळेचे जे खेळले ते आता कोणीच खेळत नाही. आम्ही पहिले खेळलो, आम्ही नाही, आमच्या काळात सुद्धा झालं, पण आता नाही. आता फक्त काय पाय रे बाबू, भानगड आपला धनराज भाऊ, परवाच्या दिवशी इकडे लक्ष द्या, चहा पेता पेता आमच्याकडे परवाच्या दिवशी एक फोन पाहत होतो पोरग, लहान लहान पोरी मुली
लहान लहान मुलं इकडे लक्ष द्या, एवढंच पोरग होतं, फोन पाहत होतं. हे धावत आलं एक जण, स्वतःचा वडील गा, ए बेटा, बापू बापू, आबाजी गेले म्हणे. घरात आबाजी बुडा होता, तो गेला. तर बापू बापू आबाजी गेले म्हणे. तर तो क्रिकेट पाहत होता, मोबाईल पाहत. पोरगा का म्हणते, किती रनावर गेला जी बाबा म्हणे. ते पोरग का म्हणते, किती रनावर गेला म्हणे तुमचा बाबा. म्हणजे तो मेला ते सांगायचं होतं त्याले, पण ह्या का म्हणते किती रनावर मेला म्हणत होते. किती रनावर आउट झाला जी म्हणे. आता जर असं होईल तर कसं होईल. काय हरकत नाही, या या, काय हरकत नाही. आता खेळणं झालं, मग सर्वजण काय करा, आता 12 वाजले, सर्व जनावर एकत्र करा आणि सर्वांच्या सिदुऱ्या सोडा आणि सर्व मंदात बसा. आणि भगवंत मंदात उभे झाले. पारे मी देईल तर याल तरी यावे लागे, अवघे माझ्या मागे मागे. आधी देतो पोटभरी, पुढे म्हणाल तो वरी. पण कशासाठी, कोणी कोणासोबत बोलू नका, चुपचाप बसा आणि छान लाईनीत बसा. आणि काय करतो, तुम्हाला आता आम्ही काला देतो. आणि त्यासाठी सर्वजणांचा काला एकत्र केला आणि वैकुंठात काला केला. आणि ज्ञानेश्वर माऊलीने चंद्रभागेमध्ये काला केला. आणि आता आपण आज बाजीराव महाराजांच्या नावाखाली इथे पेगोऱ्यामध्ये काला करत आहोत. आणि काला हा काला गोड करून घ्यायचा. आणि त्यासाठी महाराज म्हणतात शेवटच्या ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. चला बाई पांडुरंग मला बाई पांडुरंग
सिंके लावी येले दोडे सिंके लावी येले दोडे होतो तिघांचे निवारे होतो तिघांचे निवारे होतो तिघांचे निवारे होतो तिघांचे निवारे तुम्ही वारे दोईकडे तुम्ही हवे दोईकडे मुख पसरवणी कडे मुख पसरवणी कडे मुख पसरवणी मुख पसरवणी वातीच्या धारा हाती जाणे कोपरा हाती तोईच्या कोपरा हाती तोईच्या कोपरा हाती तोईच्या कोपरा तुका म्हणे हाती ठोका तुका म्हणे हाती ठोका तुका म्हणे हाती ठोका फोळा म्हणा अंडी फोळा म्हणा आधी कोणी नेती गाणे कोणी नेती हे हरित काला गोड झाला राजा दैवी त्याला मिळाला गोपाला गोपाला जगन्नाथ बाबा की भगवान दत्तात्रेय भगवान की जय सब संतन की जय बाल गोपाल की जय आजच्या काल्याच्या प्रसंगानुसार अभंग घेऊन माझ्या मतानुसार सोडवण्याचा प्रयत्न केला त्याच्यात चुका झाल्यास असतील त्या चुका मला माफ कराल आणि झालेल्या सेवेच्या ला पूर्ण विराम देतो असे जय गुरु सर्वांना जय गुरु पेलोरा ग्रामवासी